विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे जीएमसी नागपूर, जीएमसी धुळे, जीएमसी नांदेड, जीएमसी कोल्हापूर, जीएमसी छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या जीएमसीच्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या होत्या, त्याचप्रमाणे जीएमसी मुंबईची मोठी जाहिरात गट ड ची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 10वी पासवरती सर्व वेगवेगळी पदे आहेत. एकूण 210 जागा आहेत. त्याच्यामध्ये शिपाई प्रयोगशाळा असे वेगवेगळे खूप सारे पदे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे. अर्ज कोण करू शकतो, कधीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीएमसीचा जो स्पेशल आपला टेलिग्राम ग्रुप आहे, नक्की जॉईन करून घ्या. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम काय आहे, वयाची अट काय आहे, एकूण पगार किती भेटेल, संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही ऑन करा. आतापर्यंत फक्त 6% लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, बाकी या ठिकाणी 94% लोक सबस्क्राईब करत नाही. त्यासाठी सर्वांनी सबस्क्राईब करा, कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही. ठीक आहे, चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर या ठिकाणी संपूर्ण जी जाहिरात आहे ती कॅटेगरी वाईज जागांच्या संपूर्ण माहितीसह मी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई येथून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जीएमसी मुंबई ही जाहिरात आहे. एकूण किती जागांसाठी जाहिरात आलेली आहे तर इथे बघू शकता. इथे वर्ग गट ड म्हणजे वर्ग 4 ची पदे असणार आहेत. त्याच्यामध्ये कोणकोणती बघू शकता. सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई, एकूण जागा किती आहेत तर 99. पगार बघू शकता 15,000. एस लेवल 1चं पेमेंट आहे तर 47,600 एवढं असणार आहे. त्याच्यानंतर नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई 15,000 ते 47 पेमेंट असणार आहे. एस लेवल 1चं पेमेंट असणार आहे. त्याच्यानंतर परिचर्या शिक्षण संस्था मुंबई येथे एकूण 11 जागा आहेत, वरती 6 जागा आहेत. आणि इथं जर बघितलं तर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय 15,000 ते 47 पेमेंट असणार आहे. गट ड चं 29 जागा असणार आहे. आणि इथे जर बघितलं आयुष संचालय महाराष्ट्र राज्य मुंबई येथे 15,000 ते 47,600 पेमेंट आहे. 6 जागा आहेत. त्याच्यानंतर दापोर रुग्णालय मुंबई येथे वेगवेगळी पदे असल्यामुळे 15,000 बेसिक आहे. दुसऱ्या पदाचं 16,600 आहे. तिसऱ्या पदाचं 19,900 आहे. याच्यामध्ये प्रयोगशाळा सहाय्यक वगैरे पदे ऍड असतील, त्याच्यामुळे याचं पेमेंट जास्त आहे. एकूण याच्यासाठी सर्वात जास्त 45 जागा आहेत. त्याच्यानंतर दापोर वैद्यकीय महाविद्यालय आयु मुंबई येथे आहे 15,047. 15,047 पेमेंट असणार आहे. येथे आहे 15 जागा आहेत. आणि एकूण जागा जर बघितल्या सर्व मिळून तर 210 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता शैक्षणिक पात्रता वगैरे आपण बघूयात. बघू शकता, प्रस्तुत परीक्षेमधून भरावयाच्या गट ड वर्ग 4 संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील या वेबसाईटवर आहे. जाहिरात तुम्हाला आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे त्याच्यावरती बघायला भेटेल. आता महत्वाची माहिती आहे तीच मी तुम्हाला सांगेल. जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटणार आहे. आता इथं जे जे पॉइंट आहेत तेच आपण बघून घेऊयात. एक मिनिट. आता सर्वात महत्वाची म्हणजे याच्यामध्ये शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमची शिक्षण किती झालेलं असणे गरजेचे आहे. बघू शकता, जाहिरातीमध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे, जाहिरात किमाई बघू शकता रोजी उमेदवारांनी म्हणजे आज दिनांक, आज बघू शकता आज तारीख आहे समजा 12/8/12/5 पासून तुमचं 10वी कंप्लीट असणे गरजेचे आहे. बघू शकता, शैक्षणिक अर्हता पूर्ण करणे धारण करणे आवश्यक आहे. तर येथे म्हटलेलं आहे बघू शकता, 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासनमान्य प्राप्तता माध्यमिक शालांत परीक्षा 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे एस एस सी म्हणजेच फक्त 10वी पास, कोणताही 10वी पास महिला पुरुष यासाठी फॉर्म भरू शकतो. त्याच्यानंतर आहे मराठी भाषेचे ज्ञान, तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचे आहे. माजी सैनिकांसाठी दिलेले आहे ते देखील 10वी एस-एस-सी म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये वयाच्या अटमध्ये मी तुम्हाला इथे सांगून देतो, जे ओपनवाले आहेत विद्यार्थी ते 18 ते 38 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकत आहात. मागासवर्गीय उमेदवारांना या ठिकाणी 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता, SC SC ST वाले. त्याच्यानंतर अंशकालीन पदवीधर 55 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. माजी सैनिक वगैरे त्यांचे 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. त्याच्यानंतर खेळाडू हे देखील 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. दिव्यांग उमेदवारांचे देखील इथे दिलेला आहे, ते त्यांना देखील 55 ते 45 वर्षापर्यंत, इथे 45 वर्षापर्यंत ते देखील फॉर्म भरू शकत आहात. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 45 वर्ष आहेत.
ठीक आहे. आता सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम सांगतो, त्याच्यानंतर परीक्षा क्रॅक कशी करता येईल हे सांगतो. तुम्हाला मराठी व्याकरण असणार आहे 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण, अशा प्रकारचे सर्व विषयांचे मिळून एकूण 100 प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला 200 गुण दिले जातील. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. आता जो महत्त्वाचा पॉईंट आहे मी तुम्हाला सांगून घेतो. त्याच्यासाठी आपल्या सर्व JMCच्या बेस्ट नोट्स फायद्याच्या ठरणार आहेत, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञानच्या 3500 पेक्षा जास्त वन लाईनर प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला भेटतील आणि प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी देखील तुम्हाला भेटतील. या सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे, ज्याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला या ठिकाणी 149चं फक्त पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. 200 पैकी 175 प्लस गुण याच्या मार्फत तुम्ही नक्की मिळवू शकतात. ठीक आहे. आता पुढील महत्वाची कॅटेगरी वाईज जागा येथे तुम्ही येथे बघू शकत आहेत. आता इथं जर बघितलं तर खुला प्रवर्गासाठी 1000 रुपयाची फी आहे आणि SC ST OBC साठी 900 रुपयाचं इथे चलन असणार आहे. अदर कॅटेगरीसाठी सर्वांना या ठिकाणी 1000चं चलन असणार आहे. आता अर्ज प्रक्रिया कधीपासून सुरू होत आहे, तर आज तारीख आहे 12 ऑगस्ट. हे अर्ज या ठिकाणी 18 ऑगस्ट पासून तुम्ही अर्ज करू शकत आहेत. ठीक आहे. तर 18 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. पुढे या ठिकाणी डिटेल्स मधील माहिती या ठिकाणी बघू शकता. पदे कोणकोणती आहेत, तर इथे जर बघितलं तर कक्षसेवक 39 पदे आहेत. आता त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षक पहारेकरी 21 जागा आहेत. त्याच्यानंतर स्वयंपाकी, सहाय्यक स्वयंपाकी, बटलर, पेंटी बॉय 9 जागा, हमाल मजदूर 6 जागा, मजदूर 2 जागा, शिपाई कनिष्ठ चपराशी 14 जागा आहेत. इथे चांगली जागा आहेत. माळीसाठी 4 जागा, पोस्ट मास्टर रूम परिचर 1 जागा, आयासाठी 7 जागा, किरण परिचर 1 जागा, प्रयोगशाळा परिचर 6 जागा आणि प्रयोगशाळा सेवकसाठी 11 जागा आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सेवकसाठी 8 जागा, दवाखाना सेवक 2 जागा, रुग्णपट वाहक 2 जागा, अंधार खोली परिचर 4 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ग्रंथालय परिचर 1 जागा, प्राणी गृहपाल 1 जागा, न्हावी 1 जागा, भांडार सेवक कर्मचारी 4 जागा, पिंजारी 1 जागा, रामोशी 1 जागा. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी, येथे आहेत 4 जागा आणि ग्रंथपाल सेवक आहेत. अशा या ठिकाणी 151 जागा हे कशासाठी आहेत वरती तुम्ही बघू शकता. कशासाठी आहेत तर सर्वांच्या जागा इथं येथे सांगितलेल्या आहेत. आता पुढे या ठिकाणी कशासाठी आहे तर दापोर रुग्णालय येथे कक्षसेवकला 28 जागा आहेत. त्याच्यानंतर सेवकला 1 जागा, शिपाईला 2 जागा, पहारेकरीला 2 जागा, इलेक्ट्रिक कुली 1 जागा, किरण परिचर 1 जागा, धोबीसाठी 1 जागा आणि मासाजिस्ट महिलांसाठी आहे स्पेशल जागा, इथे 5 जागा आहेत आणि मासाजिस्ट फक्त पुरुषांसाठी 5 जागा. ठीक आहे. खाली कॅटेगरी वाईज मी तुम्हाला दाखवणारच आहे. त्याच्यानंतर बघू शकता दापोर वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई येथे पहारेकरीला आहेत 7 जागा, शिपाईला आहेत 2 जागा, प्रयोगशाळा सेवक 1 जागा, सेवकला 3 जागा आणि रसशाळा सेवक 1 जागा आणि शवविच्छेदन कक्ष सेवक 1 जागा, अशा 15 जागा आहेत इथे. ठीक आहे. आता याच्यामध्ये या जागांमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रत्येक जाहिरातीमध्ये दिलेलेच असते. आता कॅटेगरी वाईज जागा तुम्ही येथे बघू शकत आहात. 1 मिनिट. आता इथं गट ड चे कोणत्या जागा इथे दाखवलेल्या आहेत हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. हे पॉईंट वाचून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पदसंख्या 150 जागांचा हा 151 जागांचा तक्ता दिलेला आहे. कॅटेगरी वाईज इथे बघू शकता. कॅटेगरी वाईज तुम्हाला इथे माहिती भेटेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काहीही बदल झाला तर टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला अपडेट भेटेलच. आता जाहिरात हे फक्त जाहिरात सांगत आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा 18 तारखेला चालू झाल्याच्या नंतर मी तुम्हाला इथे सांगेलच. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बघू शकता पोदार रुग्णालय मुंबई येथे 45 जागा आहेत. इथं कॅटेगरी वाईज जागा तुम्ही इथे बघू शकत आहात. त्याच्यानंतर पोदार वैद्यक महाविद्यालय आयु मुंबई येथे 15 जागा आहेत. कॅटेगरी वाईज इथं तुम्ही जागा बघत आहात. ठीक आहे.
त्याच्यानंतर ठीक आहे, एवढीच जाहिराती आहे आणि डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता अभ्यासक्रमाविषयी पुन्हा एकदा मी सांगतो आणि त्याच्याबद्दल 1 मिनिट. ठीक आहे. बघू शकता मराठी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 25 प्रश्न 50 गुण, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 50 गुण. अशा प्रकारे तुम्हाला 100 प्रश्न विचारले जातील आणि त्यांना गुण 200 गुण असतील. हा पॉइंट लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये नोट्सचा पॉइंट मी तुम्हाला मागेच या ठिकाणी व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे. इथं बघू शकता तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स भेटणार आहे. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामान्य ज्ञानमध्ये 3500 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न भेटतील. प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी देखील भेटतील. आणि जीएमसीच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आपल्या जेवढ्या पण येणार आहे जाहिराती त्यांच्यासाठी या नोट्स फायद्याच्या ठरतील. यांची किंमत आता फक्त किती आहे ऑफरमध्ये? ₹149 आहे. 149 मध्ये या नोट्स तुम्ही घेऊ शकतात आणि सर्वच्या आता इथं मराठी व्याकरण 200-250 पानांच्या 250-300 पानांच्या पेजेस आहे. इंग्रजी व्याकरण 250-300. आता हे 50 आता इथं या ठिकाणी 200 पानांची पेजेस आहे ही सामान्य ज्ञानची. याच्यामध्ये 3000 पेक्षा जास्त वन लाइनर प्रश्न भेटतील तुम्हाला आणि त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता टीसीएस पॅटर्ननुसार सरावासाठी तुम्हाला भेटणार आहे. एवढे केले तर तुम्ही या ठिकाणी 200 पैकी 175 प्लस गुण नक्की मिळवू शकतात. या नोट्स फक्त या ठिकाणी 149 मध्ये तुम्ही मिळवू शकतात. या नोट्स घेण्यासाठी 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्हाला 149चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. याच्याबद्दल जर कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.